यवतमाळ जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई। 32 धाडीत 29 आरोपींना अटक। राज्य उत्पादन शुल्क विभागाने यवतमाळ जिल्ह्यात अवैध दारू निर्मिती आणि विक्री करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबवून मोठी कारवाई केली आहे। जिल्ह्यातील विविध भागात एकाच वेळी 32 ठिकाणी धाडी टाकून 29 आरोपींना अटक करण्यात आली आहे। या धडक कारवाईत उत्पादन शुल्क विभागाने मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त केला आहे। यामध्ये 422 लिटर हातभट्टी दारू, 12,145 लिटर मोह सडवा आणि 46 लिटर देशी दारूचा समावेश आहे। जप्त करण्यात आलेल्या या संपूर्ण साठ्याची एकूण किंमत 3,30,000 रुपये इतकी आहे। अवैध दारू तयार करण्यासाठी वापरला जाणारा मोह सडवा आणि इतर साहित्य पथकाने घटनास्थळावरच नष्ट केले। जिल्ह्यात अवैध दारूच्या धंद्यांवर आळा घालण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली होती। जिल्ह्यात अवैध दारूची विक्री किंवा निर्मिती करणाऱ्यांवर कडक नजर ठेवली जात आहे। अशा प्रकारच्या कारवाया पुढील काळातही अधिक तीव्रतेने सुरू राहतील, असे राज्य उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे।